आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। फक्त बोलघेवडे नाही, आम्ही निधी आणून विकास केला। सुनील टिंगरे यांचा थेट हल्लाबोल। आमदारकीच्या काळात फक्त घोषणा न करता प्रत्यक्षात लोकांचे प्रश्न सोडवले। वडगाव-शिरी मतदारसंघासाठी कोट्यावधींचा निधी खेचून आणला आणि त्यातून ठोस विकास कामं केली, असा स्पष्ट आणि आक्रमक दावा माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी केला आहे। शहरातील इतर आमदार केवळ श्रेय घेण्यात गुंतले असताना सर्वाधिक निधी आणण्याचं काम मी केलं, असं सांगत टिंगरे यांनी विरोधकांना जोरदार टोला लगावला। प्रादेशिक मनोरुग्णालयाजवळील महर्षी वाल्मिकी स्वामी यांच्या भव्य शिल्पाचं लोकार्पण टिंगरे यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी माजी नगरसेविका शीतल सावंत, सुहास टिंगरे, अजय सावंत, रवी टिंगरे, सिद्धार्थ कांबळे, महेश पाटील, अजय बल्लाळ, सतीश म्हस्के, फैयाज पाशा आदी मान्यवर उपस्थित होते। आमदारकीच्या काळात मतदारसंघासाठी तब्बल 55 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यातील 33 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन सुरू आहे। माजी नगरसेविका शीतल सावंत यांच्या निधीतून महर्षी वाल्मिकी स्वामींच्या शिल्पांचं लोकार्पण करण्यात आलं। हे केवळ प्रतीक नसून विकास कामाचा ठोस पुरावा आहे, असं टिंगरे यांनी सांगितलं। मागील काळात सर्वपक्षीय नगरसेवक असतानाही कोणताही राजकीय अडथळा न आणता विकास कामे करण्यात आली। माझ्या आमदारकीच्या काळात विकासाचे एकही काम थांबले गेले नाही। टीका टिप्पणी आणि राजकारणात वेळ न घालवता निधी आणून काम करण्यावर भर दिला, असा थेट संदेश देत टिंगरे यांनी अप्रत्यक्षपणे सध्याच्या आमदारांवर निशाणा साधला। जामाबंदी कार्यालय, सेंट्रल बिल्डिंग, प्रादेशिक रुग्णालय यांसारख्या महत्त्वाच्या सरकारी इमारतींची कामं करून त्या माध्यमातून रोजगार निर्मितीचा प्रयत्न करण्यात आला। विकास म्हणजे केवळ पोस्टरबाजी नाही, तर लोकांना सुविधा देणं आणि रोजगार निर्माण करणं होय, असं सांगत सुनील टिंगरे यांनी विरोधकांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज येणारी व्यक्ती आहे आणि हे माझ्या काळामध्ये या ठिकाणी हा निधी प्राप्त झाला होता। आता त्याची सुरुवात करण्यासाठी सगळं शासकीय परमिशन्स करून आज सगळ्यांची वर्क ऑर्डर कंप्लीट केली। खरं तर टोटली 55 कोटी रुपयाचा हा निधी आहे। त्यातील 350 म्हणजे अंदाजे 35 कोटी रुपयाचा आज वर्क ऑर्डर झालेली आहे आणि त्या साही कामांचे साही प्रभागातले आम्ही वेगवेगळ्या भागामध्ये फ्लेक्स लावून त्याचे आज भूमिपूजन केलं। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे महर्षी वाल्मिकी स्वामी यांच्या या शिल्प या ठिकाणी आमच्या सहकारी त्या काळातल्या महानगरपालिकेचा सहकारी शीतलताई सावंत यांच्या माध्यमातून हा शिल्प उभारण्यात आलं। त्यांच्या पाठिंबा त्यांना अजयजी सावंत असतील किंवा आमची सर्व सहकारी आहेत, त्यांचं मागणी होती की आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपला समाज आहे, तर त्या समाजाचे सांगायचं झालं तर सर्वांच्यात मिळून मिसळून राहणारा, कधीही कुठं वादविवाद नसणारा आणि एक खरं तर या समाजाला एक नाव त्या भागामध्ये असलं पाहिजे। त्यासाठी आम्ही आज या शिल्पाचं त्यांच्या प्रयत्नातून इथे झालेलं आहे। माझे सहकार्य होतं त्या पद्धतीने त्यांनी गेले ह्या प्रभागात तुम्ही बघितलं असेल, पुणे शहरातला एकमेव प्रभाग असा होता ज्याच्यामध्ये सर्वपक्षीय लोक निवडून आली। विकास कामामध्ये आमचं कुठेही राजकारण झालं नाही। कोणतीही कामं मागच्या तुम्ही 5 वर्षामध्ये अडवली गेली असं ऐकायला मिळणार नाही। त्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाने एक एक काम हाती घेऊन ना कोणावरती टीका टिप्पणी करता आम्ही मोठ्या प्रमाणावरती निधी आणला। त्यातला हा सर्वात महत्त्वाचा निधी होता म्हणजे महर्षी वाल्मिकी स्वामी यांच्या शिल्पाचं, आणि ते खरं तर शीतलताईंच्या माध्यमातून आलं। त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी पाम गार्डनचं पण एक मोठं उद्यान त्यांच्याकडनं उपस्थित केलं। आणि आज मी जवळपास मागच्या काळामध्ये आमदार असताना त्या ठिकाणी मोठा निधी जवळजवळ या पुणे शहरातल्या 3 आमदारांचा निधी जरी एकत्र केला, चंद्रकांत दादा वगळता, कारण ते मंत्री होते, तर मी एवढा मोठा प्रमाणावरती निधी आपल्याकडे आणू शकलो। आपण बघितलं असेल शासकीय कार्यालय खूप आली, लोकांना वाटलं की शासकीय कार्यालय, खरं तर नगरसेवक, आमदार आणि खासदार यांची वेगवेगळी कामं असतात। आमची शासकीय कामांची जबाबदारी आमची असते आणि त्या माध्यमातून जवळजवळ इथं 3 म्हणजे एक जमाबंदीचं कार्यालय आलेलं आहे। त्याच पद्धतीने आपलं सेंट्रल बिल्डिंगचं 2nd फेज आपल्या इथं आलेला आहे आणि तसंच मेंटलचं
आपण अत्याधुनिक मेंटेनचं काम पण इथं आणलं. त्याच पद्धतीने अजून तिथं एक आमची जी मोदीची ऑफिस आहे त्यांची पण एक भूमिपूजन होऊन कामं आता जवळजवळ 4-5 स्लॅब पण झाली. खरं तर हे आणण्याचा उद्दिष्ट असा होता की आपल्या भागामध्ये एम्प्लॉयमेंट मिळाली पाहिजे. जरी टेक्निकली लोक तिथं जी टेक्निकल आज शिकलेले आहेत त्यांना तिथं एम्प्लॉयमेंट मिळेल आणि त्याच्यावरती अवलंबून असणारे अनेक व्यवसाय आहेत ते आपल्या भागातील युवकांना मिळावं हा आमचा हेतू होता. त्याच्यामध्ये शीतलताई होती, अजय होता किंवा रवी असन, सुहास असन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सतीची मस्के असेल या सगळ्या पदाधिकाऱ्यांची अपेक्षा होती की दादा त्या पुण्याचे पालकमंत्री आहेत, त्या हेतूने आपल्याकडे जागा उपलब्ध आहेत. तसं तर एकदम प्रोजेक्ट खराडी भागात पण माझ्याकडनं मोठे आले. तर हे आमचा हेतू होता की आपल्या भागामध्ये वस्ती पातळीवरती राहणारा मोठा वर्ग आहे. आता ह्या कामांच्या खरं तर रेकॉर्डवरती बोलायचं हरकत नाही, पण त्याचं कुठेतरी भांडवल होऊ नये म्हणून सांगतो की छोटे मोठे व्यावसायिक याच्यावरती चालणार आहेत. ज्यांच्याकडे स्किल आहे, ज्यांच्याकडे प्रोफेशनलिझम तेही चालणार आहे आणि विकास कामांच्या माध्यमातून लोकांच्या ज्या काय अडचणी आहेत म्हणजे तसा प्रभाग बघितला ना, प्रभाग क्रमांक 2 हा स्वच्छ आणि सुंदर प्रभाग. आमचे चारही पदाधिकारी आहे त्या ठिकाणी त्या लोकांची कामं करण्याला मी असं आमचे सगळे सहकारी राष्ट्रवादीचे नगरसेवक असतील ते काम करतील एवढंच मला अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू. अण्णा, मी मगाशी विचारलं की एवढा निधी येतो कुठून, म्हणजे माझा अर्थ काय होता की अण्णांनाच कसं काय हा निधी मिळतो. आणि दुसरा मुद्दा असा की आमदार त्यांना भरपूर झालं आणि अर्थमंत्र्यांना अधिकार असल्यामुळे तो निधी मी इथे प्राप्त करून घेतला होता. आणि त्याचा ऍक्च्युअली बघितलं तर आपल्या काळामध्ये सगळ्यात जास्त बुद्धिगार मी मांडले. त्या ठिकाणी आपल्या अल्पसंख्याक समाजालाही मी चांगल्या पद्धतीने देऊन त्यांचे हे जे गरजेचे विषय होते ते मार्गी लावले. त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचं शिल्प केलं, लोगांचं आता ते मान्यता लास्ट भक्ती शक्ती केलं, ऑक्सिजन पार्क केलं, तिथेही राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याचं मान्यता अंतिम टप्प्यामध्ये आलेली. खरं तर सर्वसमावेशक सर्व समाजाला जसं शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन त्या ठिकाणी आम्ही पुढे जाणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं निधीची अडचण नाही आणि आम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये या ठिकाणी समाजामध्ये चांगलं काम करण्याची संधी मिळते एवढंच आहे सांगतो. आज लोकांपर्यंत आज आपल्या प्रभाकरमध्ये 2, 3, 6 हा इच्छुक लोक जे आल्यात उमेदवार ते त्यांचं काय खरं तर एक लक्षात ठेवा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये या ठिकाणी जे काय कार्यकर्ते इच्छुक आहे 100% प्रत्येक कार्यकर्त्याची अपेक्षा आहे की आम्हाला पक्षाने या ठिकाणी तिकीट द्यायलाच हवं आणि मीही त्या हेतूने या ठिकाणी सर्वांसंग काम करतो आणि दिलाच पाहिजे. पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सर्वांना मिळू शकत नाही, पण जर तो कार्यकर्ता आमच्या पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता पक्षासाठी काम करत असेल आणि त्याचे चांगले रिपोर्ट असतील, त्याला जर संधी मिळाली तर दुसरा कार्यकर्ता जो काय राहील त्याला चांगल्या पदावरती कोणती तरी कमिटी असेल किंवा अजून कोणत्या माध्यमातून त्याला ताकद देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा असतील, मी असेल, आमचे सगळे नगरसेवक असतील ते त्याचा मानपान राखतील एवढीच मी त्या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो थांबतो. आपल्याला टिंगरेंचे खूप मनापासून आभार मानतो की आमदार नसून देखील त्यांनी या ठिकाणी पाठपुरावा करून मोठ्या फंड या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 नव्हे तर पूर्ण वडगाव शहरीत हा फंड उपलब्ध करून दिला. त्यामुळे मी सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानतो. दुसरी गोष्ट, काही खूप दिवसापासून या ठिकाणी पाठपुरावा करून नगरसेविका शीतल सावंत यांच्या माध्यमातून या चौकाचं नाव जे पूर्वी जगद्गुरू महर्षी वाल्मिक स्वामी चौक होतं, याकडे कोणी लक्ष न देता या ठिकाणी त्या प्रकारचं काम कुठल्याही प्रकारचं केलेलं नव्हतं. शीतल सावंत नगरसेविका झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी मनोगत व्यक्त केलं की या ठिकाणी आपण चांगलं एक शिल्प किंवा महर्षी जगद्गुरू वाल्मिक स्वामी ज्यांनी रामायण घडवली त्या थोर महर्षींचं या ठिकाणी काहीतरी एक मोठं अस्तित्व लोकांसमोर आलं पाहिजे म्हणून एक संकल्पना सर्व समाजाचे पदाधिकारी, सर्व म्हणजे साप्रत बेडा पंचायत असो, भारतनगर पंचायत असो किंवा इतर समाजाचे सर्व मेतर समाजाचे सर्वच आम्ही एक झालो आणि या ठिकाणी संकल्पना अंमलात आणली आणि त्याचा पाठपुरावा करून आज हे तुमच्या समोर चित्र उपलब्ध आहे. काही लोक या काम करत असताना जे ह्या संकल्पनेत होते ते लोक आज स्वर्गवासी झाले. मी त्यांचे देखील आज इथूनच वर त्यांना नमन करतो की त्यांचा देखील पाठपुरावा मोठा ठरला या ठिकाणी. या सर्व समाजाने तुम्ही जर आपल्या भागात बघाल मेंटल हॉस्पिटल असो किंवा कॅन्टोन्मेंट बोर्ड आहे शेजारी खडकी कॅन्टोन्मेंट किंवा महानगरपालिकेत, तर आपल्या मेहतर वाल्मिकी समाजाचं मोठं योगदान या प्रभागाला आहे. कायम सामाजिक धार्मिक कार्यात ह्या समाजाचे कार्यकर्ते किंवा लेडीज कार्यकर्ता देखील त्यांचा मोठ्या प्रकारे सहभाग या ठिकाणी असतो आणि मी आमचं सावंत कुटुंबाचं
कायम या समाजाचा व इतर सर्व समाजाचा ऋणी राहू. कारण की 1974 पासून आमचे चुलते असो किंवा आमचे वडील असो 1985 पासून आम्हाला बहुमताच्या ठिकाणी या ठिकाणी निवडून आणून देऊन त्यांनी कायम आशीर्वाद आमच्यावर ठेवलेले आहेत. गेल्या 2012-2017च्या निवडणुकीत देखील शीतल सावंतांना आशीर्वाद देऊन त्यांनी या ठिकाणी निवडून आणले. आता देखील आम्ही त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन अशीच संकल्पना करतोय की बाबा अशीच सेवा करण्याची संधी आम्हाला पुढे द्या. आम्ही असेच सत्कार्य आणि असेच समाजाबरोबर कायम कार्यरत राहू. तर आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आज आपण जगद्गुरू महर्षी वाल्मिकी स्वामी यांच्या शिल्पाचं जे अनावरण केलेलं आहे त्याच्याच बरोबर आपल्या प्रभाग क्रमांक 2 मधील जवळपास 7,90,00,000 रुपये या विकास कामाचं उद्घाटन सुरू झालेलं आहे. आज मधल्या काळामध्ये जर बघितलं, कारण आता बऱ्याच लोकांचा हाही विषय होईल की आता तुम्ही ऐन निवडणुकीची आचारसंहिता लागायच्या 10 मिनिटं अगोदर तुम्ही हे उद्घाटन कशी काय घेतली. खरं तर सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.